थंबनेल वाचून तुम्हाला समजलेच असेल आपण कशाबद्दल आज डिस्कस करणार आहोत। तर ही जी डायग्राम आहे त्यानुसार मी सांगणार आहे की मुलगा कधी होतो आणि मुलगी कधी होते, लिंग निश्चिती नेमकं कधी होते। तर XX क्रोमोझोम जेव्हा फर्टिलाइज होतात तेव्हा मुलगी होते आणि XY क्रोमोझोम जेव्हा फर्टिलाइज होतात तेव्हा मुलगा होता। Y जे क्रोमोझोम असतात त्यांचा स्पीड जास्त असतो पण लाईफ स्पॅन कमी असतो आणि X जे क्रोमोझोम असतात त्यांचा स्पीड कमी असतो पण लाईफ स्पॅन जास्त असतो। त्यानुसार मुलगा होतो की मुलगी होते याची लिंग निश्चिती ठरलेली असते, ती होती ओव्ह्युलेशनच्या काळामध्ये। मग इथे जेव्हा गर्भपिशवीच्या तोंडात जेव्हा शुक्राणू सोडले जातात तेव्हा X कधी वर जातो, Y कधी वर जातो, Yचं फॉर्मेशन कधी होऊ शकतं किंवा Xचं फॉर्मेशन कधी होऊ शकतं। XX आले तर मुलगी होते आणि XY आला तर मुलगा होतो। मग ही सगळी प्रोसेस कशी घडून येते हे पाहण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओचा विषय आपण थोडासा वेगळा घातला आहे। रिसेंटली मला 2-3 कमेंट आल्या होत्या की मुलगा होण्यासाठी कधी संबंध ठेवायचे, पाळीच्या कोणत्या दिवशी संबंध ठेवल्यानंतर मुलगा होतो किंवा कधी संबंध ठेवल्यानंतर मुलगी होते। तर ह्या बऱ्याचशा स्त्रियांना पडलेला प्रश्न असतो। मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण बऱ्याचशा कन्सेप्ट क्लिअर करणार आहोत। अगदी व्यवस्थित डायग्रॅमॅटिकली मी तुम्हाला समजून सांगणार आहे की मुलगा कधी होतो, मुलगी कधी होते। नॅचरली नैसर्गिकरित्या ही प्रक्रिया होत असते, पण ती कशी होते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं असतं। कारण खूप साऱ्या स्त्रिया आहेत त्यांना आधीची मुलगी असते, त्यांना वाटतं की आपल्याला एक मुलगा व्हावा, आपली फॅमिली कंप्लीट व्हावी आणि जरी मुलगा झालेला असेल तरी सेकंड जी आहे ती मुलगी व्हावी आणि आपली फॅमिली कंप्लीट व्हावी असं प्रत्येक कपलचं स्वप्न असतं। त्यामुळे सगळ्यांना हेल्पफुल ठरेल असा व्हिडिओ मी आज घेऊन आले आहे, ज्यामध्ये आपण पाहणार आहोत की सायंटिफिकली बायोलॉजिकली मुलगा कधी होतो, मुलगी कधी होते। याच्यामध्ये भरपूर पॉईंट्स आहेत, ते आपण सगळे कव्हर करणार आहोत। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग सुरू करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी मी हे क्लिअर करते की मुलगा मुलगी असा कोणताही भेदभाव मी इथे करत नाही। हा फक्त माहितीपूर्ण व्हिडिओ आहे, एज्युकेशनल पर्पज वाईज व्हिडिओ आहे। कारण बऱ्याचशा कन्सेप्ट तुम्हाला यातून क्लिअर होणार आहेत। बराचसा आपला समाज आहे किंवा बरेचसे असे लोक आहेत जे मुलगा झाला नाही म्हणून स्त्रीलाच त्याच्यासाठी दोषी ठरवतात। हा देखील तुमचा संदर्भ या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहे। आता आपण डायग्रॅमॅटिकली पाहणार आहोत की मुलगा होणं, मुलगी होणं ही जी कन्सेप्ट आहे किंवा ही जी प्रक्रिया आहे ती कशी होते सायंटिफिकली, आणि त्यामधून मुलगा कधी होऊ शकतो आणि मुलगी कधी होऊ शकते। ही जी डायग्राम आहे ती स्त्रीची गर्भपिशवी आहे, याच्यावरून आपण समजून घेणार आहोत की मुलगा कधी होऊ शकतो आणि मुलगी कधी होऊ शकते, ही कन्सेप्ट नेमकं कशी होते। तर आता स्त्रियांकडे XX क्रोमोझोम असतात आणि पुरुषांकडे XY क्रोमोझोम असतात। तर XX क्रोमोझोमचं जर मिलन झालं तर मुलगी होते आणि XYचं जर मिलन झालं तर मुलगा होतो। आता हे क्रोमोझोम कुठे असतात, 1-2 मिनटात तुम्ही ही गर्भपिशवीचं स्ट्रक्चर काय असतं ते समजून घ्या। आता ही जे आहे ते गर्भपिशवीचं तोंड आहे, सर्व्हिक्स आपण त्याला म्हणतो। हे गर्भाशय, ह्या 2 आहेत गर्भनलिका, ही मेन गर्भपिशवीचं पार्ट आहे। ह्या 2 आहेत त्या ओव्हरी आहेत, म्हणजेच त्याला आपण स्त्रीचं जे श्रीबीज आहे ते इथे तयार होतं, याला अंडकोश असं म्हणतात, जिथे अंड तयार होतं। इथे तयार झालेलं अंड इथे असं कॅच करून ते फॅलोपियन ट्यूबमध्ये ओव्ह्युलेशनच्या वेळेमध्ये गर्भधारणेसाठी रेडी असतं। आणि जेव्हा ओव्ह्युलेशन दिवसामध्ये संबंध येतो किंवा आधी संबंध येतो तेव्हा जे शुक्राणू असतात ते इथे गर्भपिशवीच्या तोंडाजवळ सोडले जातात आणि त्यानंतर ते इथून प्रवास करून इथे गर्भनलिकेपर्यंत जातात आणि इथे गर्भनलिकेमध्ये स्त्रीबीजचं आणि शुक्राणूंचं मिलन होतं आणि त्यानंतर फर्टिलायझेशन होतं आणि फर्टिलायझेशन झाल्यानंतर तिथे कन्फर्म होतं की XYचं की Xचं फर्टिलायझेशन झालं आहे। आता यावरून तुम्ही कसं कन्सिडर करायचं। आता हे जे शुक्राणू आहेत यापैकी काही Xचे शुक्राणू असतात, काही Y शुक्राणू असतात, पण हे जे स्त्रीबीज असतं त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त XX हेच क्रोमोझोम असतं आणि जे शुक्राणू असतात त्याच्यामध्ये X आणि Y हे दोन्ही क्रोमोझोम असतात। मग ह्या क्रोमोझोमवरून मुलगा कधी होतो, तर मग हे जे स्त्रीबीज आहे स्त्रीकडे ऑलरेडी XXच आहेत, मग स्त्रीकडे जेव्हा X असतो आणि शुक्राणूंमधून Xच क्रोमोझोम पुढे येतो, XX म्हणून इथे मुलगी होते। आणि जेव्हा स्त्रीचा X आणि शुक्राणूंकडे Yचा जो क्रोमोझोम आहे तो जर आला तर XY म्हणजे इथं मुलगा होतो।
असं हे फर्टिलायझेशनच्या वेळेसच ॲट अ टाईम, म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होतं, जेव्हा तुम्हाला माहितीही नसतं तुम्ही प्रेग्नेंट आहात, तेव्हाच हे कन्फर्म झालेलं असतं. तुम्हाला इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे, स्त्रियांकडे हे जे XX क्रोमोझोम असतात ते जास्त दिवस जिवंत राहू शकतात, जास्त दिवस जिवंत राहू शकतात. आणि हे जे Y क्रोमोझोम असतो त्याचा लाईफस्पॅन हा कमी असतो, तो जास्त दिवस जिवंत राहत नाही, कमी दिवस राहतो. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जे XX क्रोमोझोम असतात ते थोडेसे कमी त्यांचा स्पीड असतो, स्पीड जो आहे तो कमी असतो. आणि हे जे Y क्रोमोझोम असतात त्यांचा जो स्पीड आहे तो जास्त असतो, हे जास्त स्पीडने पुढे जातात. म्हणजे गर्भपिशवीच्या तोंडाजवळ जेव्हा इथे शुक्राणू सोडले जातात तर त्याच्यामध्ये जो रेस असते का जो शुक्राणू आधी पोहोचेल तो इथे फर्टिलायझेशन करू शकतो. मग हे जे Y शुक्राणू असतात त्यांचा स्पीड जास्त असतो, ते जास्त वेगाने अंड्यापर्यंत पोहोचू शकतात. मग इथे तुम्ही महत्त्वाचा पॉईंट काय घ्यायचा आहे, तर जेव्हा अंड इथे तयार असतं तेव्हा एक केमिकल संकेत ह्या शुक्राणूंना भेटत असतो. मग ते इथे वरती त्या अंड्याकडे जाण्यासाठी धावतात किंवा तिथे त्यांचं मिलन होण्यासाठी, फर्टिलायझेशन होण्यासाठी त्यांची स्पीड सुरू होते. मग जेव्हा इथे अंड तयार असतं, मग अंड कधी तयार असतं तर ओव्ह्युलेशनच्या दिवसांमध्ये, ओव्ह्युलेशनच्या दिवसामध्ये ॲट अ टाईम जेव्हा इथे श्रीबीज तयार असेल आणि तुमचा जर कॉन्टॅक्ट आला ओव्ह्युलेशनच्या दिवसांमध्येच, रिसेंटली जर तुम्ही संबंध ठेवलेले असतील, मग त्याच वेळेस तुमचा Y क्रोमोझोम वरती जाण्याचे चान्सेस जे असतात ते जास्त असतात, चान्सेस जास्त असतात. आणि हे जे शुक्राणू असतात ते गर्भनलिकेमध्ये 5 दिवस जिवंत राहतात, 5 दिवस जिवंत राहू शकतात. मग जर 5 दिवस जिवंत राहू शकतात तर असा विचार तुम्ही करू शकता की मी तुम्हाला इथे सांगितलं की जे XX क्रोमोझोम आहेत ते जास्त दिवस जिवंत राहतात आणि Y क्रोमोझोम जे आहे ते कमी दिवस जिवंत राहतात, कमी दिवस जिवंत राहतात. मग जर आधीच संबंध आलेला असेल आणि एक त्यावेळेस तिथे नसेल तर जास्त दिवस कोणते शुक्राणू तुमच्या तिथे जिवंत राहणार आहेत तर XX. आणि तुम्ही ओव्ह्युलेशनच्या दिवसामध्ये संबंध ठेवला आहे आणि त्याआधी तुम्ही संबंध ठेवलेला नाही तर मग इथं जेव्हा अंड आलेलं असेल तेव्हा जास्त चान्सेस असतात का तिथे Y क्रोमोझोम हा आधी पोहोचेल. Y जर आधी पोहोचला तर तिथे मुलगा होण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि जर तुम्हाला मुलगी हवी असेल तर तुम्ही ओव्ह्युलेशनच्या दिवसामध्ये संबंध ठेवायचे नाही, ओव्ह्युलेशनच्या आधी किंवा ओव्ह्युलेशनच्या नंतर तुम्ही तिथे संबंध ठेवायचे, जेणेकरून तुमचा X क्रोमोझोम वरती जाईल. आणि जर मुलगा पाहिजे असेल तर तुम्ही ओव्ह्युलेशनच्या जवळ संबंध ठेवायचे आहेत. आणि ही खूप डिफिकल्टी होते, ओव्ह्युलेशन कधी होतं, कधी तिथे श्रीबीज आलेलं असेल आणि कधी Y क्रोमोझोम तिथे पोहोचेल, हे सगळं नॅचरली असतं, हे सगळं देवाच्याच हातात असतं. पण एक सायंटिफिकली बायोलॉजिकली ह्याचं फॉर्मेशन कधी होतं एवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यावरून तुम्ही या दिवसामध्ये संबंध ठेवले तर तुम्हाला 100% गर्भधारणे झाली तर मुलगाच होईल असं देखील मी सांगत नाही. फक्त मी एक कन्सेप्ट तुम्हाला सांगितले आहे की त्यांचा स्पीड जास्त असतो, वायचा जो आहे तो स्पीड जास्त असतो. X क्रोमोझोम जे असतात ते जास्त दिवस जिवंत राहतात, त्यामुळे ते गर्भनलिकेमध्ये जास्त दिवस राहण्याची शक्यता असते. आणि जर ओव्ह्युलेशनच्या आधी तुमचा संबंध आला आणि त्यानंतर जर अंड आलं तर तेव्हा Xच क्रोमोझोम इथे येईल याची दाट शक्यता असते. आणि जर तुमचा आधी संबंध आलेला नसेल, अंड आल्यानंतर जर तुमचा संबंध आला ओव्ह्युलेशन दिवसामध्ये तर Y क्रोमोझोम इथे येण्याची शक्यता ही जास्त असते. अशा पद्धतीने, कारण Y जो शुक्राणू आहे तो स्टोअर होत नाही किंवा खूप दिवसासाठी, म्हणजे जर संबंध आल्यानंतर 5 दिवस तुमचे शुक्राणू गर्भनलिकेमध्ये थांबतात तर मग 5च्या 5 दिवस हा जो Y स्पर्म असतो तो जिवंत राहू शकत नाही, त्याचा लाईफस्पॅन जो आहे तो कमी असतो. आणि X हा तिथे राहू शकतो आणि मग मुलगी होण्याचे चान्सेस तिथे जास्त असतात, कारण X क्रोमोझोमचं फॉर्मेशन होऊ शकतं. आणि Y जो आहे तो स्पीडने जास्त आहे पण त्याचा जो लाईफस्पॅन आहे तो कमी असतो. मग आता एवढी माहिती जी आहे ती तुम्हाला समजली असेल की मुलगा कधी होतो आणि मुलगी कधी होते, म्हणजे हे नॅचरली बायोलॉजिकली सायंटिफिकली कसं त्याचं फॉर्मेशन, म्हणजे सायंटिफिकली बायोलॉजिकली मेडिकल भाषेमध्ये याचं कसं फर्टिलायझेशन होतं आणि ही प्रक्रिया कशी होते, म्हणजे
जे लिंग निश्चिती होते ती कशी होते हे तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता राहिला प्रश्न ओव्ह्युलेशन दिवस कधी असतात. माझे रेग्युलर व्हिडिओज तुम्ही फॉलो करत असाल तर तुम्हाला ओव्ह्युलेशन दिवस कसे काढायचे, ओव्ह्युलेशन दिवस कोणते असतात, कारण ओव्ह्युलेशन दिवसच असे असतात जेव्हा स्त्रीबीज इथं गर्भधारणेसाठी तयार असतं, ते रप्चर होतं आणि त्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन होतं आणि गर्भ राहतो. मग ओव्ह्युलेशन म्हणजे गर्भधारणा होण्यासाठी पाळीच्या कितव्या दिवशी संबंध ठेवायचे असा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. त्यामध्ये ओव्ह्युलेशन दिवस कसे काढायचे, ओव्ह्युलेशन दिवस नेमकं काय आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटेल. त्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. मग ओव्ह्युलेशन तुम्हाला ओव्ह्युलेशन दिवस माहिती असणं गर्भधारणेसाठी किंवा मुलगा होतो की मुलगी होते हे तुम्हाला जर कन्सेप्ट क्लिअर करायचे असेल तर तुम्हाला ओव्ह्युलेशन दिवस कधी असतात हे माहिती असणं गरजेचं आहे. त्या देखील व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटेल. तर अशा पद्धतीने जे लिंगनिश्चिती कशी होते ही कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाली असेल. तर आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. आणखी कोणत्या विषयावरती तुम्हाला माहिती हवी आहे, कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवे आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर ही होती आजच्या व्हिडिओची माहिती. आय होप आजच्या व्हिडिओची माहिती तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मैत्रिणीसोबत शेअर करा. पुन्हा व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.